अशोक खराचं मिरगाव इथं ईशान्येश्वर मंदिर आहे। दरम्यान भोंदूबाबानं जाम नदीच्या पात्रात अतिक्रमण केल्याची स्थानिकांची तक्रार आहे। भोंदू अशोक खराच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधीही देण्यात आला होता। भोंदू अशोक खराचे रोज वेगवेगळे कारनामे जे आहे ते समोर येत आहे आणि विशेष म्हणजे त्याचं जे शिवनिका संस्थान आहे त्या संस्थांच्या अंतर्गत विविध विकास कामांना शासनाने जवळपास 1.5 कोटीचा निधी जो आहे ते दिल्याचं आता समोर आलेला आहे। मी सध्या जाम नदीच्या पात्रामध्ये उभा आहे आणि त्याच्याजवळच पात्रालगतच आपण बघतो की हे शिवनिका संस्थांच्या अंतर्गत बांधलेलं ईशान्येश्वराचं मंदिर आहे। त्याच्या शेजारी हे विश्रामगृह जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं आहे आणि विशेष म्हणजे ही जाम नदी आहे त्या जाम नदीच्या त्याच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला ही जाम नदी आहे आणि तिथे एक बंधारा जो आहे तो ह्या जाम नदीवरती बांधण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता हे अतिक्रमणमध्ये आहे का अशी शंका जी आहे ती उपस्थित होते आहे, कारण वेगवेगळे कारनामे या बाबाचे जे आहे ते समोर येत आहेत। आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह कुणाल जायकर, TVN मराठी,